हॅलो गायज, तर आज आहे आपला डे 2 आणि आज आपण आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे. आणि तुम्ही पाहू शकता हे मागचं आपलं म्हणजे गेस्ट हाऊस असल्यासारखं आहे. म्हणजे इथं युनिव्हर्सिटीमध्ये जे शेतकरी वगैरे येतात त्यांचं निवासस्थान आहे. आम्ही इथं होतो रात्री. तर हे आहे छोटंसं कॅम्पस इकडचं मागचं. आणि गाईज इथून आवरून आपल्याला जायचं आहे आता राहुरी विद्यापीठ बघण्यासाठी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ 5 विद्यापीठापैकी एक विद्यापीठ आहे. खूप मोठं आहे. बघूयात काय काय बघायला भेटतंय. पुढं आता आपल्याला जायचं आहे. दाखवतो तुम्हाला काय काय होतंय. व्हेरायटीचे नावं ह्या इथं जेवढ्या काही व्हेरायट्या लावलेल्या आहेत ना जीओटीसाठी, ह्या व्हेरायट्या सगळ्या फक्त MPKVच्या आहेत असं नाही. पूर्ण देशातल्या कुठल्याही व्हेरायट्या इथं जीओटीसाठी प्रत्येक 10 रिसर्च स्टेशनला पाठवावं लागतात. एका रिसर्च स्टेशनला पाठवत नाही. वेगवेगळ्या रिसर्च स्टेशनला पाठवतात. वेगवेगळ्या सॉईल कंडिशनला त्याला टेस्ट करतात आणि टेस्ट केल्यानंतर बघा आता तो प्लॉट पूर्ण डॅमेज निघाला. म्हणजे काय, ते सुटेबल नाही आहे या एरियाला. ते हरभऱ्याची व्हेरायटी ठीक आहे, ते सुटेबल नाही झाले या फील्डमध्ये किंवा या सॉईल अप्लिकेशनला, सॉईल कंडिशनला किंवा या कंडिशनला. तर परत बघा तिथे करडी आहे. त्या करडीमध्ये बघा वेगवेगळ्या 2-3 व्हेरायट्या लावल्या. तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या किंवा गहू बघा, बघा त्याचे जे ट्रायल लावलेले आहेत तुम्हाला ॲज इट डिफरन्स समजते वेगवेगळ्या व्हेरायटीचा. आणि हे जीओटी करताना काय केलं जाते माहीत आहे का, एक व्हेरायटी स्टँडर्ड चेक आहे किंवा जे जेनेटिकली प्युअर सीड आहे त्याचा एक ब्लॉक लावतात आणि बाकीचे त्याच्यासोबत लावतात नवीन व्हेरायट्या. आणि एक कंपल्सरी आहे सगळ्या प्रायव्हेट असो कुठल्याही कंपनीला असो, कारण की त्या प्रत्येक पॅकेटवर बघा तुम्ही तिथं लिहिलेलं असते जेनेटिक प्युरिटी.
तर गाईज या पद्धतीने आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे इथले महत्त्वाचे स्पॉट पाहिलेले आहेत. आपल्याकडे टाईम नाही आहे त्यामुळे आपण सगळं पाहिलेलं नाही. महत्त्वाचं पाहिलं फक्त लायब्ररी वगैरे सीडवर आपली होणाऱ्या प्रक्रिया वगैरे ते महत्त्वाचं पाहिलेलं आहे. तर या पद्धतीने आपण आता राहुरीमधून निघणार आहोत थोड्या वेळातच. तर आपला नेक्स्ट स्पॉट आहे शिर्डीला जायचं आहे आपल्याला. तर आपण करूया आता विद्यापीठाच्या ब्लॉगची एंडिंग करूया. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.